नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. 30 मिनिटं होरपळत होते 9 प्रवासी. 11 जणांचा भीषण अपघातात मृत्यू. प्रत्यक्षदर्शींनी सांगितली थरारक कहाणी. संध्याकाळची वेळ आणि अचानक वातावरणात घुमला तो थरकाप उडवणारा एक आवाज. कोणाला काही कळायच्या आत एका ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि नियतीने आपला क्रूर खेळ सुरू केला. समोरून येणाऱ्या बुलेरो आणि अल्टोला चिरडत ट्रक थेट डंपरवर आदळला. क्षणार्धात गाड्यांनी पेट घेतला आणि महामार्गावर मृत्यूचा तांडव सुरू झाला. एकीकडे गाड्या जळत होत्या तर दुसरीकडे प्रवासी होरपळत होते. क्षणार्धात गाड्यांनी पेट घेतला आणि महामार्गावर मृत्यूचा तांडव सुरू झाला. एकीकडे गाड्या जळत होत्या तर दुसरीकडे प्रवासी होरपळत होते. जवळपास 30 मिनिटं हा थरार सुरू होता. घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या विजय कुमार यांच्या प्रत्यक्षदर्शी डोळ्यात पाणी आलं. आम्ही धावत गेलो, पण समोरचं दृश्य काळजात धस्स करणारं होतं. बुलेरो आणि कार जळून खाक झाली होती. आतून ओरडण्याचे आवाज येत होते, पण आगीच्या ज्वाळा एवढ्या भीषण होत्या की जवळ जाणं अशक्य होतं. तब्बल अर्धा तास ते आगीत होरपळत होते. फायर ब्रिगेडला येण्यासाठी अर्धा तास लागला, पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. 2 कुटुंब उद्ध्वस्त. जिग्ना येथील एक कुटुंब आपल्या चिमुरड्याचं मुंडन करण्यासाठी श्रद्धेने मैहरला गेलं होतं. सोबत 2 महिला, 2 लहान मुलं आणि घरातील पुरुष. आनंदाने घरी परतणाऱ्या या कुटुंबाला काय माहीत होतं की हे त्यांचं शेवटचं दर्शन असेल. बुलेरोमध्ये असलेल्या प्रियांका, वय वर्ष 42, कार्तिकेयन, वय वर्ष 18, पियुष, वय वर्ष 14, पंकज, वय वर्ष 40, बीना, वय वर्ष 47, वंदना, वय वर्ष 43 आणि अवघ्या 8-9 वर्षाचे शिवा आणि सोनम यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. एका संपूर्ण पिढीचा अंत एका क्षणात झाला.